नमस्कार. आज आपण कच्च्या बटाट्यापासून एकदम चविष्ट आणि झटपट होणारा असा डोसा, त्याचबरोबर बटाट्याची भाजी आणि चटणी कशा प्रकारे केली जाते ते बघणार आहोत. इथे मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. मिक्सरमध्ये आपण याला वाटून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये थोडीशी लसणाची पाकळी आणि एक हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घालून याला बारीक वाटून घेणार आहे. याची पूर्णपणे बारीक पेस्ट करून घेणार आहे. ही बघा अशा प्रकारे याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता एका बाउलमध्ये त्याला आपण काढून घ्यायचं आहे. ही पातळ पेस्ट झालेली आहे. याच्यामध्येच मी 1 वाटी रवा घालणार आहे. 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी जरी घातला तरी चालतं. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्येच मी 2 चमचे बेसन टाकलेलं आहे. बेसनामुळे काय होईल की त्याला एक स्ट्रक्चर चांगलं मिळेल आणि चवसुद्धा एक छान येईल. त्यामुळे मी इथे बेसन वापरलेलं आहे. याला आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. एकजीव होईस तोपर्यंत याला आपण फेटून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच मी चवीसाठी मीठ घातलेलं आहे. आता आपण याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि याला आपण एक 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून जो आपण कच्चा रवा घातलेला आहे तो त्याच्यामध्ये मुरून जाईल. यासाठी मी याला 15 मिनिटासाठी झाकून ठेवते. आता आपण बटाट्याची भाजी करणार आहोत. त्याच्यासाठी मी तर तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेलामध्ये जिरे मोहरी फोडणीला टाकलेले आहेत. आपली जिरे मोहरी फोडणी तडतडले की आपण त्याच्यामध्येच एक हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही घालू शकता. इथे मी कढीपत्त्याची 3-4 पानं टाकलेली आहेत आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा आपला मस्त गुलाबी रंग येईस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद पावडर टाकायची आहे आणि मी उकडून घेतलेले बटाटे आहेत ते याच्यामध्ये मी घालणार आहे. याच्यातच मी थोडीशी आले लसणाची पेस्ट घातलेली आहे, जेणेकरून भाजीला एक चव छान येते. आता मी याच्यातच हळद पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्येच मी थोडासा एक मॅगी मसाला घातलेला आहे. मॅगी मसाल्यामुळे बटाट्याच्या भाजीला खूप छान चव येते. अशा प्रकारे मी याच्यामध्ये मॅगी मसाला घालून याच्यामध्येच मी वाफवलेले वाटाणे घातलेले आहेत. याला आपण 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं वाफवून झाल्यानंतर आपले वाटाणे पण व्यवस्थित शिजतील. आणि याच्यामध्येच मी उकडलेला बटाटा जो बारीक चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घातलेला आहे. तुम्हाला लाल भाजी हवी असेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकताय किंवा जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची आणखी वापरू शकताय. मी अशा प्रकारे ते कमी तिखट अशी बटाट्याची मस्तपैकी पिवळी भाजी बनवलेली आहे. ही भाजी या डोशासोबत खूप छान लागते, त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. ही बघा अशा प्रकारे आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे. मी याच्यातच थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि वरून आता कोथिंबीर घालून आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण खोबऱ्याची चटणी कशा प्रकारे बनवली जाते ती बघू. इथे मी खोबरे घेतलेले आहेत, ओलं खोबरं. त्याचबरोबर मी इथे शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत. याच्यामध्येच मी एक हिरवी मिरची घातलेली आहे. त्याचबरोबर इथे लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. त्याचबरोबर आलं थोडंसं घातलेलं आहे आणि कढीपत्त्याची 1-2 पानं मी याच्यामध्ये टाकते, कारण की कढीपत्त्याची पानं टाकल्यामुळे चटणीला खूप छान चव येते. आता याला आपण बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण तडका पॅनमध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊ आणि याला तडका देऊ. आता मी तडका पॅन ठेवलेला आहे आणि याला जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे. याच्यातमध्येच मी कढीपत्त्याची 3-4 पानं टाकलेली आहेत. हे तडतडलं की आपण ही फोडणी त्या बारीक केलेल्या पेस्टमध्ये घालू. ही बघा अशा प्रकारे आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही फुटाणे डाळ वगैरे वापरू शकताय. मी इथे फक्त शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. ही सुद्धा खूप छान लागते. याच्यामध्येच मीठ घालून आपण याला हलवून घेऊया. अशा प्रकारे आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. ही बघा तुम्ही टोमॅटोची चटणीसुद्धा करू शकताय, ती पण खूप छान लागते. आता आपण पीठ कसं झालेलं आहे ते बघू. हे बघा 15 मिनिटांनंतर आपला रवा हा फुललेला आहे व्यवस्थित. जर तुम्हाला बॅटर घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला व्यवस्थित डोसा बनवता येईल. अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून त्याचं बॅटर बनवून घ्या. मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. अशा प्रकारे मी याला जास्त पातळ करायचं नाही, जास्त घट्ट ठेवायचं नाही, अशा प्रकारे बॅटर ठेवायचं आहे. आता आपण तवा गरम करत ठेवलेला आहे. तव्यावर हळूवारपणे पहिल्यांदा तुम्हाला येतोय का बघा डोसा, त्यानुसार तुम्ही तो डोसा करून बघा. अशा प्रकारे मी ते बनवलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित सहज येत आहे. हे बघा अगदी सहज पसरलेलं आहे. आता आपण याला कडेनं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला तेल हवा असेल तर तुम्ही लावू शकताय, नाहीतर बटर वगैरे तूप वगैरे सुद्धा लावू शकताय. जरी नॉनस्टिकचा तवा वगैरे असेल तर नाही लावलात तरीसुद्धा तो अगदी सहजपणे पलटतो.
अशा प्रकारे मी इथे रव्याचे आणि कच्च्या बटाट्याचे डोसे बनवलेले आहेत. खायलाही खूप पौष्टिक आणि खूप छान लागतात. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. अगदी सहज आणि अगदी 10 मिनिटात बनतील असे हे झटपट होणारे डोसे आहेत आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. हे बघा, अशा प्रकारे मी इथे सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत. अगदी सहज आणि एकदम पटकन होणारे असे हे डोसे आहेत. अशा प्रकारे मी सगळे इथे डोसे बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला जसं बॅटर हवं आहे तसं तुम्ही करून घेऊ शकताय. हे बघा, खूप छान परतत आहे. खूप छानपैकी असं बॅटर सहजपणे पसरत आहे. अशा प्रकारे तुम्ही बॅटर ठेवला तर तुमचा डोसासुद्धा व्यवस्थित बनेल. अशा प्रकारे जर तुम्ही केलात तर खूप छान आणि चविष्ट असं एक वेगळा प्रकार होईल. आता हे बघा, ही डोसा आपण ओल्या खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी याच्यासोबत खाऊ शकताय. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.